चर्चेमध्ये विरोधक काय नक्कीच सोमेश, संसदेतल्या या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेलच, तुम्ही सोबतच राहा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बोलतात, आपण थेट जाऊयात। पण आहे, पण येत आहेत, आता वय झालेलं आहे त्यांचं, त्यावर आम्ही काही फार बोलणार नाही। पण मौन आंदोलन करताय तर आम्हाला किमान अण्णा हजारेंच्या ज्या संदर्भात चर्चा होत्या की आता अण्णा हजारे कोण आहेत, काय आहेत, पुन्हा कशामुळे शांत झालेत, त्यावर मात्र आता पूर्णविराम लागेल। भाऊ या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की त्यांच्या सर्वोच्च न्यायालयानं मौखिक असं सांगितलंय की व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। सूर्यकांत जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांच्याच एका मौखिक विधानावरून कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली। कॉक्रोच देशातले जनता आहे असं विधान केलं त्यांनी। बघा, ज्युडिशरीचा विश्वास सामान्य माणसाचा ढळू नये, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास सामान्य आणि भारतीय लोकांचा ढळू नये, कमी होऊ नये, याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाची आहे। त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर आसीन असणाऱ्या व्यक्तींनी थोडी संवेदनशीलता ठेवलीच पाहिजे। ज्या पद्धतीनं अमानुषपणे तरुणांनी तरुणींना बदललं, हे जर तुम्हाला ऐकायला वेळ मिळत नसेल तर मग आता न्याय कोणाकडे मागायचा? देशातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? पोलिसांनी कायदा हातात घेतला। हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे की रक्षक भक्षक बनत चाललेत आणि न्यायालयाने जर ऐकायला वेळ नाही म्हणत असतील तर मग न्याय कुणाकडे मागायचा हा देशातील जनता विचार करेल असं मला वाटतं। जे.पी. नड्डा यांनी काल म्हटले की काँग्रेस अलाइड जे सरकार आहे, राज्य सरकार, तिथे सुद्धा वेगवेगळे पेपर जे आहेत ते लीक झालेले आहेत असं ते म्हणतात। अरे बाबा, हे पेपर लीक घेण्या